राजा पंढरीचा राजा पंढरी. हा तुम्हीच रे तुम्हीच रे तुमचा जीव बघा आपल्यावर बघा. हा हाती गेला पोरानं. काय केला? 12 फुटाचा केला. किती फुटाचा? काही दोनचा स्वर लावून सांगतात ते 12 गोड बोलतात नाही का प्ले करू. हा 12 फुटाचा. मिठाचा केला दादा. मग कशाचा? काय केला? किती फुटाचा? कशाचा? त्याला म्हणायचं सर्वज्ञ. आणि यांनाच म्हणायचं बाळपणीच सर्वज्ञ. चला हे लेकर हुशार आहेत आजची. फक्त ही हुशारकी जरा चुकीच्या ठिकाणी वापरली जाते. दुसरं काही नाही महाराज. हुशार नाहीत असं नाही रे. फक्त काय झालं ना ऍटमॉस्फिअर फार विचित्र आहे. मी फार या जनरेशनला म्हणजे आता आम्ही ज्या वयात आहे माझं वय 22 ज्या वयात आम्ही आहे त्या वयाला तुम्ही लय नावं ठेवता. आता लगेच चर्चा करू नका. कीर्तन झाल्यावर करा. 22च आहे थोडं थांबाला जरा धीर धरा जाके क्युरियोसिटी तुम्हाला रे 22 वाटत नाही गप्पा झाला. दिसण्यातच आयुष्य गेलं महाराज. बोलल्यावर झोपण पण मी बोलणार. एवढं कपड जमलं यातला अर्धच कीर्तन नाही काय आलाय कार्य करते. निम्मे एकाच कामासाठी आल्यात. पूर्वी कशी असं टीव्हीत बघितली फक्त एकदा समक्ष बघायची यांना. नाकाच्या जागेवरच नाक आहे रे. डोळ्याच्या जागेवर एलियन नाहीये. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधीच कीर्तनाला येत जाऊ नका. कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला येत जा ही परंपरा फार मोठी आहे. व्यक्तीवर अवलंबून नाहीये दादा. समदृष्टी घेता समान हरी समदमावरी नावाजलेला गाजलेला असं काही नसतो. कीर्तनकार असतो रे दादा. फक्त आम्हाला सवय लागली. महाराज नावाजल्याचा असला चहा घ्या म्हणतो तुझ्या नाही थोडा एक्स्ट्रा घ्या नाही ड्राय फ्रेंड्स घ्या पाकिट घेता येते. नाही खाल्लं की तो मरण तिकडे शेवगावला नाही मला कपनगरला. आम्हाला 4 माणसं ओळखतात दादा. तुम्ही नाही चहा पाजला दुसरे पाजतील. दुसरा नाही पाजला तिसरे पाजतील. औपचारिकता करा पण भेदभाव करून नाही. जो मान आम्हाला देतात तोच मान दारातल्या भिकाऱ्याला सुद्धा द्या. देव तुम्हाला लवकर भेटेल. देश काल पात्र पाहून दान करा आणि कुठलाही उपकार न ठेवता दान करा. अर्जुनाह दानम सात्विकम श्रुतम. जरी सुधर्मात होते जिजे मिळे आपण याते तिथे तिचे बहुते सन्मान योगे. पण सगळ्याला समान. ही लोक फार उपकार ठेवतात महाराज. ही लोक उपकारासाठी सगळं करतात. खरं सांगते. ओनली दिखावा काहीच नाही बाकी. ही लोक गाड्या सुद्धा स्वतःसाठी घेत नाहीत. लोकांची जिरवाई घेतात. खरंय का खोटे? त्याला घेतली होय आपण 2 एकर विकणार पण घेणारच. काही गरज आहे का? गाडी आणलेली बी लोकांना सांगू नका. हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं नेलेली बी लोकांना सांगू नका. कसं असतं माऊली? आणल्याला स्टेटस ठेवला की गिरली त्याच्या आधी कळत असते. आणल्यालाच लय लोक रे. परवा दिवशी मी एकाच्या घरी जेवायला गेले तो बायकोला म्हणत होता ताईला चेतकर वाढ. मला वाटलं प्रेमाने म्हणतो. आत्मी येते नाही. महाराज आले तर आपल्या घरी वाढ म्हणजे दादा नको पोट भरलं नाही वाढ नाही वाढ. मला डाऊटच आला. म्हणलं तब्येत बघून म्हणताय काय की गरज आहे वाढलंय सुकलंय वाढ. गरज आहे वाढ वाढलंय सुकलंय वाढ. म्हणलं दादा पोट भरलंय नाही वाढ. म्हणलं दादा पोट भरलंय नाही वाढ. त्यांना भेटत नसतंय वाढ. अजून काही इज्जत करायची राहिली होती का? म्हणजे आम्ही भिकारी तू जागीरदार का रे? खाऊ घालतो निस्ता उपकार रे. निस्ता एखाद्या नाही महाराज. माझ्या गरीबाच्या माझ्या शेतकऱ्याच्या घरी नाही. शेतकऱ्याचा बंगला जरी असला तरी सुखाचा. आणि हे जे ज्यांच्याकडे चुकीच्या मार्गाने पैसा आला ना त्यांच्या घरी कधी जाऊ नये महाराज. की सोप्यावर बसलं की लगेच चालू असतं. मी याचा अध्यक्ष त्याचा उपाध्यक्ष त्याचा सचिव. आपण ताटाला ताट बसून बसतो साहेबाच्या. आपलं साहेबाचं जमतो लई जमतो ना. आपल्याशिवाय गावाचं पान हालत नाही ना. आपली बायको लय मोठ्याची. हा ना मग आम्हाला हानता का काय? बास करा गेला का? तुम्हाला काय वाटतं आम्ही गरीब आहे? चल होईन भिकारी. पण पंढरीचा ज्या ज्ञानोबारांचा अभंग आहे ना जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ. अरे माझ्या माऊलींच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. अजून काय श्रीमंती सांगायची तुम्हाला? माझ्या नाथबाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अहो माझ्या तुकोबरांची 65 लाखाची सावकारकी. किती लाखाची? ती म्हणला एवढी काय वरडती? 65चा बंगला आहे माझा. दादांनो आत्ताचा नाही 350 वर्षापूर्वीचा काळ आहे. मोठे तुम्ही माझ्यापेक्षा वयाने. तुमच्या लग्नात किती ना तोळा सोनं होतं? माफ करा लग्न झालंय का?
ते महत्वाचं. तुम्हाला नाही बायकोन कुठं वरून सांगत महाराज, कर्माचा तरी पत्या पाहिजे आणि नाही. काय तरी झालं ना. मग येताना शिवाला माझ्या दिन होणारा सोबत कोणाच्याला कुठं नव्हतं महाराज. बोलत दादा तुमच्या लग्नात किती न तोळा सोनं होतं? एक अंदाज पंचे सांगा, अंदाज पंचे किती नव्हतं? ह्याला म्हणायचं ही आपण मुद्दाम आलो महाराज इकडे. किती? बर मग मला सांगायचं किंवा तेवढं कानात सांगूच तर दादा बरं का. 100. हा 100 तर 100. 40-50 वर्षापूर्वी 100, 100 वर्षापूर्वी 25-50-30 असं काहीतरी असेल. 350 वर्षापूर्वीचा काळ आहे तुकोबारांचा. आत्ताचा लाख तेव्हाचा रुपया, आत्ताचा लाख तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने माझ्या तुकोबारांची 65 लाखाची सावकारकी. कर्जपत्र भरली माऊली. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 25 बैलगाड्या भरल्या फक्त एकट्या तुकोबारांच्या वाटणीच्या. एका कर्जपत्रावर 200 ते 300 एकरी जमिनी, 100 ते 200 तोळा सोनं तुकोबाराकडे घाण होत. विचार करा काय संपत्ती असेल. तरी म्हणतात माझं पामरा पायीची वाहन. पण आमच्याकडे संपत्तीला संपत्ती म्हणत नाही तो. आमच्याकडे विपदो विपदो नैव संपदो नुच संपदा विपदः विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही, ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आणि तो श्रीमंत. परवार्थ हे महाधन जोडी देवाचं. मग आमच्यासाठी संपत्ती काय? हरिमुखे. त्याच्यामुळे आम्ही कुठेही असलो आणि काही नसलं तरी जीवे वेगू. या संपत्तीपासून आम्ही लांब असल्यामुळे आम्ही संसारात जरी असलो तरी पवित्रच, किंवा संसारात असलो तरी विभक्तच. पवित्र, माफ करा शब्द चुकला, विभक्तच. कारण आम्हाला या सगळ्या गोष्टी अट्रॅक्शन नाहीये, जिज्ञासा नाहीये, ओढ नाहीये. आमच्यासाठी विषय तो त्यांचा झाला. मग कुठेही राहिलो काय हरकत आहे. मग आम्ही क्षणभर जरी देवाच्या दारात थांबलो तरी 4ही सिद्ध्या साधल्यासारख्या आहेत. लक्षात घ्या बरं का. मी 2 अनुषंगाने अभंग सोडवते. प्रथमतः तर ज्यांनी साधल्या त्यांच्या पाठीमागे आम्ही पळत नाही. आमच्यासाठी क्षणभर थांबलो तरी साधल्या. का साधल्या? कारण सगळ्यात कमी वेळ गोकुळामध्ये राहिले भगवान श्रीकृष्ण. 11 वर्ष 9 महिने. तरी सुद्धा मथुरेत 97 वर्ष राहून सगळ्यात जास्त वर्णन गोकुळाचं केलं जातं. बरोबर आहे. कारण आहे तुम्ही कुठे आहात, किती वेळ आहात याच्यापेक्षा तुम्ही किती भावनेने आहात हे परमार्थात जास्त मान्यता देतं. कळतं? मग तुम्ही देवाच्या दारी थांबले काय किंवा असोनी संसारी असले काय, फक्त मुखात हरीचं नाम आहे तर द्वारकेचा राणा. कळतं ना? हा समजून घ्या फक्त. कारण आमच्यासाठी संस्कृतीत जाऊन येते पण महागार गेल्यावर तिला विचारायचं का गप्पळी माय आमटीत गेलती, मग आमटी तिखट झाली काय नी. चापडगावच्या बाया पळी माय सांगन का आहेत का ग तुम्ही माय मावल्या? बोलत जा की ग माय. मग बाय बाबा नवरा बायकोचं भांडण लागलं. बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण मला सगळं मी सांभाळते, एकटी सांभाळ. काय काय सांभाळून नवरा म्हणला तुझ्या पाया पडतो सगळं सांभाळतो फक्त तोंड सांभाळ. इथं बोलायला काय प्लॅन लॉजिक आहेत माझं. माणसं जे करायला पाहिजे तर करत नाही, तसं नाही करायला पाहिजे तर कधीच सोडत नाही. कीर्तनाला या म्हणलं तरी येत नाही, बाकीच्या ठिकाणी जाऊन म्हणलं तरी राहत नाही महाराज. काय बोलावं महाराज. तुकोबा ज्ञानोबराय म्हणतात ते काही खोटं नाही. देवा तुझी गोंगडी चांगली चांगली आणि आम्हाला का दिली? आमच्या नशिबात असले फटके दिले. तुला म्हणजे सगळं चांगलं केलं देवा आणि आम्ही म्हणजे असल्या येड्यात राहतो महाराज. जनाई सुद्धा म्हणते पुण्यवंत पताळलो की नेला, दरिद्रीत भाग्यवंत केला, स्वर्गाचा बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. विनंती आहे महाराज असं तुझ्या वजनात रंगावं की या सगळ्याचा विसर पडावा नाही का. महाराज इथं विसर पडण्यासाठी फक्त आता कुठे धावे? पर्याय एकच, देवाची हे तुझे चरण. एकदा तुझ्या चरणाशी आलो की कुठं पडावं महाराज? तर तुझ्या चरणाशी यावं महाराज. 16.5 वर्षाची कान्होपात्रा वेश्याची पोरगी जिला तिचा बाप माहित नाही. कीर्तन नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबराय टाळ घेऊन उभा आहे. माऊली विचार
भगवंताने सुद्धा कीर्तनात येऊन नाचावं एवढं गोड कीर्तन नामदेवरायांचं चालू आहे. ज्ञानोबाराय भजनात दंग आहे, ते टाळ्या वाजवत आहेत. पुढं काढोपात्रा बसली आहे. शेजार पजारची माणसं म्हणतात लाज वाटते काय नाच्या या रे हरी राम गाऊ या रे हरी राम गाऊ अगदी प्रेमाने सांगतोय. मग कानोपात्रा म्हटली जर असंच आहे ज्ञानोबाराय, लोक बोलतात ना हो, ती 16.5 वर्षाची निरागस मुलगी आहे ती, तिला काय या लोकांच्या विक्षिप्त बोलणं कळणार आहे. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि कानोपात्रा म्हणतायत, माऊली मुक्ताई म्हणतात योगी पावन मनाचा साहेब, पण मला एक प्रश्न आहे, माझा अपराध काय की लोक जे एवढं बोलतात ना माऊली, काय चूक आहे माझी खरं सांगा. का हो अपवित्र कुळात जन्माला आले, खरंच माऊली यात माझा दोष आहे? नाही, मला माझा बाप माहिती, यात माझा दोष. किती बोलतात लोक, हा नाही माहिती मला, नाही कळत मला हे गोत्र धर्म जात पंत कुळ नाही कळत माऊली. साधी भावना आहे की त्या परमात्म्याचं नाव घ्यावं, हे त्याच्या चरणात शिरावं. काय वाव गाय माऊली यात, का एवढे अपवित्र झाले. आणि कानोपात्रा साध्या नव्हत्या माऊली, त्यांच्यासारखी सुंदर मुलगी हुडकून सापडणार नाही. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जागेवर फुलायचं, पान खाल्ला तर कंठ लाल व्हायचा. एवढ्या देखण्या नवे नवे तेजस्वी होत्या. देखणा शब्द चुकतो बरं का. ज्ञानाचं वैराग्य, भक्तीचं चैतन्य, नामस्मरणाचा गोडवा त्यांच्या चेहऱ्यावर होता. काही माणसं कशी बघितली तरी गोड दिसतात, कारण मन साफ असतं त्यांचं. किती विटॅमिन सीच्या गोळ्या खाल्ल्या तरी गोरे होणार नाही तुम्ही, झाले तरी खोटा असेल तो. एकदा हरिनाम घेऊन बघा, ते जे तेज येईल ना चेहऱ्यावर. जगातल्या सगळ्यात देखण्या स्त्रिया फिक्क्या पडतील आमच्या कान्होपात्र्यासमोर. एवढ्या देखणेपणा त्यांना होता. एवढं चैतन्य होतं चेहऱ्यावर, वैराग्य होतं चेहऱ्यावर, डोळ्यात पाणी आहे. ज्ञानोबारांना वाईट वाटतंय. ज्ञानोबाराय म्हटलंय, माय उठ ग, कुठे लोकांचं बोलणं मनावर घेतेस. ही लोक आहेत, यांनी मीराबाईंना पण नावं ठेवलं. आपण कुठे या लोकांचं बोलणं मनावर घ्यायचं. बाई पाया पडतो तुझ्या, ऐकशील का ग माझं. ज्ञानोबाराय जीव मागितला तरी देईल की हो, फक्त हाशी एक जागा सांगा जिथून लोक हक्कलले तरी मी हा जाणार नाही. महाराज ज्ञानोबाराय म्हणतात, माय अगं माय बापाचं घर आहे आपलं, जाती एकदा माहेरी. कुठं जायचं. जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला. वयात आलेली पोरगी, सौंदर्यानं भरलेली पोरगी, मनसोक्त बेभान होऊन गाभाऱ्यात नाचते. फक्त हरिनाम. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, भूल गई सब कुछ तेरे संसार में. ही अवस्था आहे. मुरली वाले ओ बरसे वाले, अगदी अवस्था अगदी त्या मीराबाई सारखी. याती कुळ माझं गेले, कारण ते भगवंताकडे पाहतात महाराज. त्या भगवंताला विनंती करतायत, श्याम सापडे
तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मालूम नहीं तुम्हारा। तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मालूम नहीं तुम्हारा। शाम सावड़ी वो शाम सावड़ी लाए बेमनाए तन्हाई में नगरे। साईवर जाऊ नका बरं, लोक साईवर जातात, साईवर भाव समजतो. भगवंताला पाहावं, आता जिज्ञासा वाढावी. सेना दळवीने सांगितलं काय तोंड दिसलं स्वरूप असं वाटत होतं जीव द्यावा. वर्णन करताय. आप इस तरह आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए. यूं बन सवर के सामने आया आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए. यूं बन सवर के सामने आया कीजिए. काय करणं नाही देवाचं. ये रंगीला नैना तुम्ही गोवा. ये रंगीला नैना तुम्ही गोवा. ये मीठे मीठे पेड़ तुम्ही को मुबारक. काली 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 अलगों की फंसे क्यों डाले. हमें जिंदा रहने दे मुर्गी पाल. हमें जिंदा रहने दे मुर्गी पाल. हमें जिंदा रहने दे मुर्गी पाल. काली 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 सुरू बरं देवाकडे पाहतो. काली काली अलगों की फंसे क्यों डाले. हमें जिंदा रहने दे मुर्गी पाल. हमें जिंदा रहने दे मुर्गी पाल. मुर्गी पाल मुर्गी पाल मुर्गी पाल.
वाचली कोणाला माहिती मारायला ते तोंडात नाही निघतं काहीतरी महाराष्ट्र. चला विषयाकडे या महाराज. देहभान हरपून नाचतात कानपत्रा. कधीतरी भेटशील आज ना उद्या, उद्या ना परवा, कधीतरी भेटशील की रे, कधीतरी दया करशील या पोरीची तू तरी काहीतरी दया करशील. पहिला पंढरपूर कर्नाटक राज्यात बिदरचा राजा राजगादीवर दर्शनासाठी आलाय. पाहिलंय काय देखणी पोरगी आहे, अशी का नाचतीये. तिला म्हणाव इथं नाचण्यापेक्षा दरबारात नाच, राणी बनवून ठेवेल. अहो भजनात नाचते ती. अरे वेश्येची आहे, भजन फक्त सोंग असत, शेवटी नाचतीयच ना. मग भजनात नाचायचं आणि बाकीच्या ठिकाणी नाचायचं फरक कळत नाही खरे. हा लोक तुकोबाऱ्या म्हणतात ते काही खोटं नाही. लोक जैसे ओक धरिता धरवेला महाराज. या लोकांचं तोंड म्हणजे आनंद वाचाळ. हे लोक कधीच चांगलं बोलत नाही हो. आता एवढ्या गणेशोत्सवाचा सुंदर कार्यक्रम तुम्ही संयोजक आयोजक नियोजकांनी केला. अख्खा गाव चांगलाच म्हणेल असं नसतंय. 2-4 तरी खौट बोलणारच. त्याचं काय असतंय, पैशाचा उतारलाय कुठेतरी खर्चायचाच. तोंड आहे, काही बोलू नये माणसाने. काही उत्तर देण्यातच मजा नाही बघा. हे म्हणजे कसं आहे, गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात ऐको यानं बरी केली. मग काय मी ब्रह्मचारी राहू का? तुझ्या तू बायको करू देत नाही, जगू देत असतो होय रे. आसमान में जितने सितारे हो उतनी में अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. देव सोबत आहे ना, पण काहीच करू शकत नाही. देव पाठीशी ना दादा. अरे रोज माणसं मरतात रे ऍक्सिडेंट मध्ये, रोज. आता एक बीडच विनायक दादा आपले, म्हणजे ड्रायव्हर वाचला पण गाडी 60-70 लाखाच्या गाड्यावर, इंडिवर गाडी होती, मधी बसले होते. ड्रायव्हर वाचला पण साहेब आता एक 5-6 दिवसापूर्वी एका क्रिकेटरचा, 8 दिवस झाले, क्रिकेटरचा अपघात झाला. करोडोची गाडी, मर्सडीज करोडोची गाडी आहे, तरी फायदा. महाराज लोक धडकत्यात पण मरत नाहीत. सगळ्यात जास्त प्रवास महाराज लोकांचा असतो आणि जास्तीत जास्त नाईटचाच. असं नाही की धडकत नाही, वर्षातून 2दा धडकत. 6 महिन्याला एकदा ठेपा असतोच, पण मरत नाही रे. गाडीचा चेंडू होईल पण महाराज दुसऱ्या दिवशी इटलं करीतच असतो. त्याचं कारण आहे, त्याची गाडी चालवायला संध्याकाळी त्याचा चालक नाही जगाचा चालक असतो जो त्याचं राखण करतो. म्हणून म्हणलो हरिमुखे, नुसतं हरी तरी म्हणायचं की हो. जर एवढी काळजी करतो देव तर हरी म्हणायला काय हरकत आहे मला सांगा बरं तुम्ही. अहो बाळाची जागा चुकली, दुसरं काही नाही. ही जागा नाही, आपण जागा घेत नाही का, ती जागा चुकली. चुकीच्या जागी जागा घेतली त्याने. काही 2 मध्ये पांढरतींचा स्वर लावला राजाने. दादा चूक त्यांची नाही हो. आता बोलल्यावर लय झोमतन पुन्हा म्हणतात ताई लय बोलत्या. मुरुदे तिकडे महाराज तोंड घाण करता अवघड आहे. खरंच चूक यांची नाही. इमानदारीनं सांगा, तुमच्या काळात तुम्हाला ओटू आहे वासुदेव होता की नाही? चापडगावकर तुमच्या पाया पडू का मी? अरे बोललं जा दादा, होता की नाही? आधी जेवढं बोंबला असतो माझ्या भीमीला ताण बसला नसतं की एवढा. आधी 2-4 टाके राहिले ते बी तुटायचं माझं. बोलत जा दादा, बोलत जा. होता, अर्थात होता. आम्हाला वासुदेव नाही, पाववाल्याचा भोंगा आहे. आमच्याकडे अशीच येणार महाराज बरं. इमानदारीनं सांगा, तुम्हाला झोपायला आजीची अंगाई होती, माय होती का नाही? आम्हाला शांतताई आम्ही असेच असणार महाराज. इमानदारीनं सांगा, आजची माय लेकरू रडायला लागल्यावर त्याच्या हातात हरिपाठ देते. चापडगावच्या बाया हरिपाठ देतात का? होय काय? मग काय देते रे? अजून काय मेंटॅलिटी काय तुमची? कार्टून बघून पोरगा काय जगद्गुरु होणार आहे? जरा विचार करा.
शुद्ध बीजापोटी फळे म्हणून विनंती आहे हरिमुखे. कारण याच्यात ताकद एवढी आहे की कुळ ना कुळ पावन करतो महाराज. चल. राजाने सांगितलंय आणा धरून. येत नाही वय धरून आणा. बिदरचे सैनिक पाठीचे लागले. जेव्हा चाकंदाने कानोपात्रा पळतात मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार ज्ञानोबरांचं वचन आठवलंय. हक्काचं घर आहे. बाई सोडायचं पळणार कुठे. आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला. महाद्वार ओलांडलं. आज पहिल्यांदा भगवंताचं चरण स्पर्श केलं. आज पहिल्यांदा चरणावर मस्तक ठेवलं. आता विचार केला आता कुठे पळत. तुझ्यासाठी पळत होतो ते तर सापडलं. एका क्षणात कानोपात्र्यानं प्राण त्याग केला. तरी आमची लोक म्हणाली अरे 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 मेली ती मेली. जाता जाता देवाला पवित्र करून गेली. मारायचं तर नालीच जाऊन मारायचं की. आमच्या देवाच्या पायावर मेली. आमच्या कोण आपण. देव आमचा तुमचा. आमचा हा तुमचा तो देव आहे तो. करारविंदेण पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटैशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. विपस्साप्रीत वृतमेत देव गोविंद रामोदय माधवेन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. फक्त तू आहे आणि तो फक्त तू आहे. या ज्ञान भक्ती सहज बघतो एकवट नामच तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. तुला माहित आहे मी कोण आहे. तुला माहित आहे मी तू आहे. तुला माहित आहे तुम्ही आहे. हे ज्याला कळलं आपुल्या संसाठी करुणी तो देवाला कुठल्या घरात सामावून घेतो. पांडवाने देवाला कुठल्या घरात ठेवलं. स्वभक्त चित्तरंजनम. इथे देहादेही देव राहतो कुठे. बालम मुकुंदम मनसा स्मरामी. जिथून त्याला स्मरलंय तिथेच तो वास करतो. मग तू कुठे वास करतो. वटस्य पत्रस्य पुढे शयाण. झाडात पानात फुलात टाळीत भजनात नामात. म्हणून द्वारकेचा राणा अभंग पाठ झाला पोराचा बसल्या बसल्या महाराज जर का. पण हा गोडवा आहे. आता कुठे पळायचं जर देवच भेटला. कशासाठी पळायचं जर देवच भेटला. लोकांनी नावं ठेवायला चालू केली. अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण आले म्हणाले अरे देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं म्हणे. मग देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल विचार करा ना. एक रात्र थांबा माऊली. उद्या बघू. पिठाचार्य होते त्या काळात. रात्रभर मृतदेहा शेजारी अनंत ब्राह्मण झोपलेत. मध्यरात्री माझा जगाचा अनंत अनंतच्या स्वप्नात येतोय आणि सांगतोय अनंता माझ्या लेकीनं माझ्या पायावर जीव सोडलाय. आज्ञा आहे माझी. तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. काय ताकद आहे भगवंताच्या नावात. अरे काळोबात्रेची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यात. मग नामदार म्हणले देवा दर्शनाला मी तुझ्या यायचं आणि मस्तक या पोरीला कार्य लावायचं. कारण कान्होपात्राच्या समाधीवर एक वृक्ष आहे. वृक्षाची फांदी आडवी आहे. त्याला मस्तक लागल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पंढरीला गेला. पंढरीला गेलं. मी नाही जीव ताणणार आता. पंढरीला दर्शन घेतलं. म्हणजे माझा कमी झाल्यावर तुमचा वाढतो म्हणा. दर्शन कसं घेतलं. रांगीने घेतलं का VIP ने घेतलं. तो पण एक पॅटर्न आहे. वशिला. वय नसताना शिक्षण नसताना लायकी नसताना जे भेटतं त्याला वशिला म्हणायचं. कळलं त्यालाच कळलं. वय नसताना शिक्षण नसताना आणि लायकी
देवा तू कुठल्या टाइमचा पाऊस पाळायला तेवढं तरी सांग एकदा. उठू नका, विनंती आहे. तो पडणार नाही पहिली गोष्ट. आणि एवढी जर स्थिरता नसेल ना माऊली, पडला तर आपण 5 मिनिटात बंद करूया. फक्त 5 मिनिटं बसून घ्या. उठू काय नका. भिजले तरी आता तुम्ही माझ्यावर मंडप आहे म्हणून तुम्ही म्हणसाल तुझं काय जात आहे म्हणा, पण माझा मी एवढा दश देवाची हे